विश्व स्वास्तंभवतु. मी वैद्य दीपाली ठाकूर आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आमच्या सर्व फॉलोअर्सची सर्वप्रथम माफी मागते की आपला हा माहिती देण्याचा जो प्रवास आहे हा काही तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस खंडित झाला होता, पण आता ही सेवा अशीच निरंतर चालू राहणार आहे. असो, आता आपण येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे. पुढच्या महिन्यात साधारण 7 एप्रिल या रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त एकच सांगायचंय की भूमितीच्या आलेखाप्रमाणे वाढणारे पित्त, कफ, खोकला, बीपी, शुगर हे जे आजार आहेत यांच्यापासून लांब राहण्यासाठी आपण काही प्रमाणात का होईना थोडीशी ऋतुचर्या फॉलो करूयात. त्याचाच हा छोटासा प्रयत्न. आपला भारत हा असा एकमेव भूखंड आहे की जिथे 6 ऋतू असतात आणि आपल्या इथे ऋतुबदलाचा काळ हा सण आणि उत्सव यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. प्रत्येक सण उत्सव साजरा करताना तो कसा साजरा करायचा याच्या ज्या काही परंपरा आहेत, रूढी आहेत, त्यावेळेचा जो नैवेद्य आहे, या सर्व गोष्टींना एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. सध्या सुरू आहे तो वसंत ऋतू. या वसंत ऋतूची सुरुवात साधारण होळी हा सण साजरा करून तिथून पुढे होते. मार्च आणि एप्रिल या महिन्यात वसंत ऋतू असतो. या ऋतूला त्याच्या काही वैशिष्ट्यामुळे ऋतुराज वसंत असं देखील म्हणतात. यावेळी निसर्गात तसेच मानवी जीवनात, प्राणीमात्रात काही विशेष बदल घडतात. बोलीभाषेतला उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा हा उषक काल असं म्हणू शकतो. उषक कालात कसं साधारण वातावरणात थोडीशी लालसर छटा अशी पसरलेली असते. त्याचप्रमाणे कोवळी पालवी बऱ्याच वनस्पतींवर उमललेली दिसते. त्या लालसर रंगाने पूर्ण निसर्ग बहरून निघतो. वेगवेगळ्या झाडांवर आलेली वेगवेगळ्या रंगाची फुले, निसर्गात येणारे वेगवेगळे मोहर, ही फुले, हा सुगंध, हा अतिशय सुखद वातावरणाचा अनुभव आपण या वेळेस घेत असतो. पूर्वीच्या काळी हा उत्साह खूप असायचा, पण आता सध्या धावपळीचं जीवन, प्रदूषण, वन्यजीवनाचा अभाव यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. पण हे जरी असलं तरी निसर्गात मात्र निरंतर बदल हे घडत राहतात आणि त्याचप्रमाणे ते बदल मानवी शरीरात देखील घडत असतात. सध्याच्या या दिवसामध्ये थंडीचा जोर हळूहळू कमी होत जातो आणि उष्णताही हळूहळू वाढत जात असते. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये संचित झालेला कफ सूर्याच्या उष्णतेमुळे हळूहळू पातळ व्हायला सुरुवात होते आणि कफाचे विकार वाढतात. बरेच वैद्यगण या ऋतूमध्ये वासंतिक वमन असं शिबिर देखील घेतात. वमनामुळे कफाचे विकार बऱ्यापैकी कमी होतात. हा पातळ झालेला कफ आपल्या रसवाहिन्या, रक्तवाहिन्या यांच्या ठिकाणी जाऊन अवरोध निर्माण करतो आणि वेगवेगळे आजार निर्माण करतो. त्याचप्रमाणे शरीरात नेहमी प्रज्वलित असणारा असा हा जठराग्नी याच्यावर देखील कफाचं आवरण येतं. त्यामुळे पाचकाग्नी मंद होत जातो आणि जशी जशी आपली पचनाची क्रिया ही मंदावत जाते तसतसं वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. आपण या ऋतूत जे वेगवेगळे सण साजरे करतो त्यामागे देखील एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जसं होळी, गुढीपाडवा, रामनवमी. आता होळी या सणात आपण जंगलातली वाळलेली लाकडं आणायचो, त्याच्यावर कापूर घालायचो आणि जी होळी पेटवली जायची त्याच्यामुळे नॅचरल फ्युमिकेशन आणि एअर प्युरिफिकेशन व्हायचं. त्यामुळे वातावरणातले बॅक्टेरिया, व्हायरसेस हे कमी व्हायचे. आतलं जे कफ वाढलेला आहे तो शरीरांतर्गत तापमान वाढल्यामुळे एक्सेस कफाचं इव्हॅपोरेशन व्हायचं आणि कफाचे विकार काही प्रमाणात कंट्रोल केले जायचे. जसं गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा मानवी जीवनात आहे, त्याचप्रमाणे निसर्गात नवीन पालवी फुटणे हा देखील त्यांच्यासाठी नाविन्याचा दिवस आहे. त्याचप्रमाणे रामनवमी या दिवशी जो प्रसाद दिला जातो सुंठवडा, हे देण्यामागचं कारण काय, तर या काळात जे कफाचे विकार वाढलेले असतात त्याच्यावर सुंठ हे अतिशय गुणकारी औषध आहे आणि तसेच ते आपला जो मंद झालेला अग्नी असतो तो प्रज्वलित करण्यासाठी पण त्याची फारशी मदत होते आपल्याला. या ऋतूमध्ये आहार विहार कसा असावा? आहाराच्या बाबतीत जुनं धान्य खाल्लेलं कधीही चांगलं. दुपारचा भात टाळावा आणि हा ऋतुसंधीचा जो काळ आहे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण गरम हवेचं कारण सांगून ज्यांनी आपली गुऱ्हाळं, आईस्क्रीम पार्लर वगैरे यांना कवटाळलेलं असतं, या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. म्हणजे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लगेच थंड पदार्थांचं सेवन चालू करू नये.
त्याच्यानंतरचा जो काळ आहे तिथून पुढे तुम्ही सगळ्या या गोष्टी चालू करू शकता. पण आता पन्ह घेऊ शकता, चिंचेचं पानक देखील आपल्याला घेता येऊ शकतं, पण कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम वगैरे या गोष्टी टाळाव्यात, कारण अजून पूर्ण कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडलेला नाहीये. जर आपण एप्रिल या महिन्याची ऋतुचर्या व्यवस्थित पाळली नाही तर येणाऱ्या पावसाळा ऋतूत कफाचे, प्राणवायू स्रोतसाचे आजार आपल्याला जास्तीत जास्त होतील. ऋतुचर्येचं योग्य रीतीने पालन केलं तर प्रत्येक ऋतू हा देखील सुखावह ठरू शकतो. त्यामुळे स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.